हॅलो भाई लोक, तर तात्याचा झालेला आहे पोपट असं झालेला आहे त्याचा की जे 20 तारखेला ओपिनियन डे होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सुप्रीम कोर्ट जे आहे अमेरिकेचं त्याच्यामध्ये ते सांगणार आहेत की जे तात्याने जे टॅरिफ वगैरे लावले ते लिगल आहेत का इलिगल आहेत. तर पूर्णपणे तात्याचा पोपट झालेलं आहे, ते टॅरिफ इलिगल घोषित झालेले आहेत. आता काही जणांचं म्हणणं असं आहे की काल सोनं चांदी वाढली आहे, अजून सोमवारी पण वाढू शकते. जरा थांबा भाई, जरा थांबा, सोमवारी काय होते मार्केटला पाहू द्या. याच्यात पण तात्याने काय केलं अजून आता की जे टॅरिफ वगैरे लावली होती सुप्रीम कोर्टला पण जुमानत नाही. आता ग्लोबल टॅरिफ लावली त्यांनी परत. ग्लोबल टॅरिफ लावली म्हणजे काय, ते म्हणते ठीक आहे आमची पहिली टॅरिफ लावलेली नेगोशिएट झाली, आम्ही परत ग्लोबल टॅरिफ लावतोय. जे सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये काय करू शकत नाही. बरं, सुप्रीम कोर्टने पण मानावर घेतलं, ठीक आहे आम्ही काय करू शकत नाही, तुझ्याकडून टॅरिफ लावायचे रूलच काढून घेतो आम्ही. ठीक आहे. आता माझा सेंटिमेंट तरी मार्केटला अजून निगेटिव्हच आहे. निगेटिव्ह म्हणजे कसा, निगेटिव्ह म्हणजे असा की बघू सोमवारी काय होतं ते. माझ्या मते तरी सोमवारी मंगळवारी निगेटिव्ह सेंटिमेंट राहणार आहे मार्केटला. का, कारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी मार्केट थोडं खाली पडण्याची शक्यता आहे. अजून पण मी माझा व्ह्यू बदलत नाही आहे. अजून पण माझ्या मते मार्केट थोडं खाली पडलंच. कालच्या त्या टॅरिफच्या थोडं रूल चेंजमुळे थोडं मार्केट तुम्हाला आप दाखवलं, त्याच्या भरोश्यावर बसू नका, एक दिवसाच्या भरोश्यावर जज करू नका. मार्केट मला अजून निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये दिसते. सोमवारी मंगळवारी काय होईल याच्यावर परत अपडेट बनवूच आपण. सध्या सोमवार मंगळवारपर्यंत खरेदी थांबवाच, खरेदी नवीन करू नका. धन्यवाद.